QC1 आणि ॲक्टिवा इलेक्ट्रिकच्या अपयशानंतर होंडाने फायनली एक चांगली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे, जिचं नाव आहे QC3. होंडाने यामध्ये सगळ्यात मोठा बदल केला आहे तो म्हणजे बॅटरीमध्ये. पहिला QC1 आणि ॲक्टिवा इलेक्ट्रिकमध्ये स्वायपेबल बॅटऱ्या येत होत्या, म्हणजे त्याच बॅटरी तुम्ही घरी चार्ज करू शकत नव्हता. त्यासाठी तुम्हाला होंडाच्या त्या बॅटरी सेंटरवर जाऊन त्या बॅटरी स्वाईप कराव्या लागत होत्या व दुसऱ्या बॅटरी त्या आपल्या स्कूटरमध्ये घालाव्या लागत होत्या. पण आता ती झंझटच संपली आहे, कारण की होंडाने QC3मध्ये तुम्हाला फिक्स्ड बॅटरी दिली आहे. यामध्ये तुम्हाला 3 kWhची फिक्स्ड बॅटरी येते, जिची IDC रेंज 145 किलोमीटर आहे, पण रिअल वर्ल्डमध्ये माझ्या मते 100 ते 105 किलोमीटरची रेंज मिळू शकते. तसेच यामध्ये आता फास्ट चार्जिंग देखील आहे. ही स्कूटर 0 ते 80% चार्ज होण्यासाठी 2 तास 40 मिनिटं लागतात. आणि दुसरा मोठा बदल म्हणजे आता यामध्ये 32 लिटरचा अंडरसीट स्टोरेज मिळणार आहे. पहिला तुम्हाला म्हणजे ॲक्टिवा इलेक्ट्रिकमध्ये किंवा QC1मध्ये अंडरसीट स्टोरेज अजिबात मिळत नव्हता, कारण की त्यामध्ये बॅटरी होत्या. पण QC3मध्ये 32 लिटरचा मोठा अंडरसीट स्टोरेज मिळतो. तसेच यामध्ये 5 इंचाचा TFT डिस्प्ले आहे, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी व टर्न बाय टर्न नेव्हिगेशन देखील आहे. या स्कूटरमध्ये स्मार्ट की मिळते व फ्रंटला USB चार्जिंग पोर्ट देखील आहे. पुढे टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहेत व मागे ड्युअल शॉक ऑब्झर्व्हर्स आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक शोरूम प्राइस 1,20,000 ते 1,30,000च्या आसपास असू शकते. ही स्कूटर एथर व विडा किंवा iQubला टक्कर देईल का? तुम्हाला काय वाटते? कॉमेंटमध्ये सांगा.